तर आता मित्रांनो आपण कोंबे वॉटरफॉलला पोचलेलो आहे आणि वॉटरफॉल तिथं कुठेतरी आहे आणि तुम्हाला थोडंसं ब्राईट दिसेल कारण की फॉग आहे म्हणून कॅमेरा थोडंसं ब्राईट दाखवते पण मस्त व्ह्यू आहे. आणि व्लॉगिंग जो बाईकवरचा कॅमेरा लावतो ना हेल्मेटला त्याने काहीच रेकॉर्ड नाही केला आवाज. सो तिथं काय नाही करू शकत. काय धमाल केली होती माहिती का आम्ही की इमॅजिन नाही करू शकत तुम्ही. पण काय करणार गोप्रो आता घ्यायलाच लावतो वाटतं नवीन कॅमेरा. खर्चा इथं सेटअप लावतोय आता. एका इथं सेटअप लावणार आहे. 2 टेंट आहेत, एक 3 पर्सन आहे आणि एक 2 पर्सन आहे. आणि थार इथं लावली आहे आणि डॉमिनर इथं आहे. इथं सगळे जॅकेट बिकट हे जर ठेवलेत. आता आपण सेटअप करूयात आणि मग बघू काय करायचं आहे. मस्त बाबा टेंट लावतायत. कोणता वाला टेंट लावताय? एक 2 पर्सन एक 3 पर्सन आहे. आत्ता कोणता लावताय? दोन्ही आता ठोकून घेणार. 2 पर्सन आहे आता पप्पा 2 पर्सन लावताय. थोडं इकडे घेतो टेंट अमृता. घ्या. इथं मम्मी काड्या लावतीये. काढा लावते ते तोंड हलवून इकडे. तुला माहिती का काड्या लावणे म्हणजे काय? नाही म्हणजे एकमेकांमध्ये भांडणं लावून देणे त्याला म्हणतात मराठीत अर्थ. सकाळी निघलं पाहिजे बरं का पण ते लय महत्त्वाचं आहे. खूप नका खाली हे करू. आईला अनुभव. आईला लयच विश्वास आहे मातीवर. आईला मातीवर लय विश्वास आहे. 1 2 1 2 1 2. खाली उतर जरा. खाली उतर खाली. हे बघा एक ते वॉटरमेलन कसं दिसतं तसं दिसतं कसं बघा. हे बघा ना खरं झूम इन करून दाखवत आहे बघा. सेम दिसत आहे सेम डिक्टो. ह्याला कवर हा हो राहील. ह्याला हे मॅग्नेट आहे है ना. काय माहिती असं चुंबक पण जाते ना मॅग्नेट सारखं. असं लावा पटकन. मॅग्नेट करत बसलेत. एक लावा अमृता. गाडी सोडायला बदला. त्याला तर बांधलं. नाही बांधायची गरज नाही. बदल तर लावा तुम्ही. त्याला खटके येत म्हणल्यावर काय टेन्शन नाही ना. अरे उलटा आला अमृता टेंट. उलटा उचलून ठेव. अरे हा पेग लावलेत ना. त्याला एकच बाजूने आहे का? थांब ते पेग्स काढू उलटा करू. हा
बा नुसतं ते ठोकलेलं राहू दे, फक्त हेच लाव ना. तसं नाही होत आई, नाही होय. त्याला पॅक केलाय ना खालून. खाल्लं नुसतं काढलं ना, फक्त असं करायचंय. सो मित्रांनो, फायनली ॲक्च्युली बराच वेळ झाला आम्ही आलेलो आहे, पण नेमकं काय झालं माहिती का, मोटो व्लॉगिंग जेवढे केले ना सगळा आवाज करप्ट झाला आहे. काय मला त्या गोप्रोचं काय कळत नाही, वैताग आला आहे. आणि माईकचा पण प्रॉब्लेम झालेला आहे, तर आता तो पण माईक काढून टाकलेला आहे रोडचा. सो काहीतरी राहू की तुझा प्रॉब्लेम दिसतोय. सो आम्ही एक नंबर ठिकाणी आलो आहे बघा. कसा आहे नजारा कसा आहे, एक नंबर आहे ना. हे बघा, वा वा वा. आणि इकडे आहे कुंभे वॉटरफॉल. हे बघा इथे एकदम बारीक आता चालू आहे पाणी. आणि इकडे आम्ही हे बघा, इथे डॉमिनर, इकडं थार आणि फायनली टेंट लावून झालेले आहेत. आता आतला सेटअप करते अमृता. मस्त मोठं तार खाली टाकलं आहे आणि इकडे 2% टेंट आहे आणि इकडे 3% टेंट आहे. ज्याला वाटेल तिकडे तो झोपेल. शुभाला पण म्हटलं गाडीत झोपू नको. हां, गाडीवर झोपतो का तू? झोप मस्त. आणि हे बघा, शुभा मस्तपैकी गाडीवर झोपलेला आहे. छत खाली घेऊ नको, फक्त एवढंच कर. पडत नाही आपण. सो आता सध्या गाडीतलं सामान सगळं गाडीच्या टबवर टाकलंय बघा मस्तपैकी. आणि करू आता एक सेटअप करू. हे बघा. आणि ॲक्च्युली काय झालंय, शेल्टर नाही लावणार, कारण आता सकाळी निघायचं आहे आपल्याला, कारण दुसऱ्या स्पॉटवर जाऊ सकाळी. त्याच्यामुळे इथं शेल्टरची काही गरज नाही पडणार, कारण सकाळी वाटलं ब्रेकफास्ट बनवायचा आहे तर बनवू, आणि नसल बनवायचं तर नाही बनवायचं, आपलं पुढं जाऊन कुठंतरी काहीतरी खाऊ, असं काहीतरी करू. मस्त जागा आहे, सुंदर. आणि इकडे सनसेट होतोय, आम्हाला दाखवतो. अरे ब्राईट आहे ना खूप. हां ठीक आहे, चला करू आता. थोडंसं जरा सेटअप राहिलं आहे तो करूयात आणि मग बोलू आता आपण. उलटच आहे ना, चांगलं हे होईन, ते जळल. तेच आई म्हणली, एकदम मस्त सुकलेलं आहे, एक नंबर. आपली सोय झाली बघ. थोडं ते मला दिसलं, मी हात लावाय गेले. थोडं आहे ना, सकाळच्याला पण ठेवू ना. हा, त्याचं शेपूट लगेच हे झालं. काय करते मम्मी? अरे कॉफी ठेवलीये मी, कशाला, मला का विचार? काय कॉफी? काय असते कॉफी? किचन मध्ये हे बघ मस्त कॉफी ठेवली. आता पाणी गरम करायला ठेवलंय, हे बघा. आणि आता आम्ही मस्त कॉफी घेणार आहे. काय मस्त वातावरण झालंय. कशाला कॉफी घ्यायची? चांगली नसती अरे कॉफी. थंडी आहे ना, बरं वाटतंय. काय असते थंडी? थंडी काय असते? तुझे पायाचे केस नको दाखवू. केस नाही, काय असते थंडी? बघा ना, सगळे एकदम पप्पा सोडून आई शॉल घेऊन बसलीये. मम्मी काय नाही करत आहे. मम्मी तू पाणी गरम करते ना, तिथं गरम होत. शूट कर. काय नाही होतंय शूट. एक बाहेर थांबायचं नाही, सगळे गाडीत. नाही भाई, आपण त्याच सेकंड बिगा गेल्या उडत डायरेक्ट पाशान. उद्या वन विभागाच्या अधिकारी घेऊन येऊ, मग घेऊन येऊ, सामान घेऊन जाऊ. तोपर्यंत गायब. तोपर्यंत आपण गायब होईन. दो घूट कॉफी की. दो घूट काळे ढूस कॉफी के. या कॉफी घ्यायला. काय? या कॉफी घ्यायला. तेवढी कॉफी पण पाहिजे आपल्याकडे. अरे तू झूम नको करू, मग आमचा आवाज नाही येणार. तू त्रास घे थोडा, तू त्रास घे, त्याला त्रास देऊ नको. हा, थोडासा घेतो मी पण त्रास. तुम्ही एवढं जोरात बोलताय, त्याची काय गरज आहे मग? थोडीच आहे. बसा. तशरीफ लाइये. जिल्ह्यालाई. तर मंडळी, लोकांचे ना वेगवेगळे सेटअप असतात. आपला सेटअप बघा, पोल कसा उभारलाय. आम्ही डायरेक्ट डॉमिनरलाच पोल करून टाकलाय. हे बघा, लाईटचा पोल. नॉर्मल वाबो सेटअप नाही भाई, डायरेक्ट ट्रायपॉड, डायरेक्ट डॉमिनर लावून वरती एवढी मोठी लाईट लावली आहे ना, एवढी मोठी. काय अख्खी आता आहे ना व्हॅली हे होणार आहे, प्रकाशित होणार आहे. प्रकाशित.
एवढे कॉम्प्लिकेटेड वर्ड यूज नको करू यार, समजतच नाही. गार लागणार आहे रात्री, थंडी वाजणार आहे खूप. आहे का? आता आम्ही कसं जरा वर्किंग होतो ना, जरा बॉडी गरम आहे त्याच्यामुळे तेवढं वाटत नाही. आम्ही बसले बसले आम्हाला पण गार ते लागलं. कळतंय की हवा थंडगार येते मस्त. सो मित्रांनो, आता 7 वाजलेत ऑलमोस्ट. हा लाईटचा असा सेटअप केलाय. इकडे टेंट मगाशी दाखवलं तुम्हाला. आणि इकडे काय बनवणार आहे आज? मसाले भात, अरे वा, वाटाणा भात म्हणजे मस्त. तू काय करते आई तिकडे? काय नाही झालं माझं चिराचिरी आज करून दिली चिराचिरी आई, करून दिली का? बरं 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 बरं. ते ट्रे हे दे इकडे म्हणजे ते झालं असलं कोथिंबीर चिरून ठेवते. रात्री परतून येतो पर्यंत चिरून ठेवते ना. दे इकडे. म्हणजे वाटाणा भात ना? हा. ओके, बरं बरं, मस्त. आणि एक नंबर क्लायमेट आहे, थंड आहे. गाडीकडं असं गाडीच्या आडोशाला आलं की बरं वाटतंय. हा, आणि इथं गरम आहे ना, छान वाटतंय. हा, मस्त वाटतंय. थोडी आहे ना लांबच लाईट लावली आहे, कारण किडे येतात तिथे. बघा ना, दिसतंय का तुम्हाला? लगेच किडे बघा तिथे जमा व्हायला लागले. आणि हे बघा इकडे अंधार, काळा कुट्टा अंधार, आणि त्यात आपले टेंट. हे बघा इकडे बघा, काळा कुट्टा. विराला ना दिव्यागरला कोणाला पण घेऊन ये, बारीक पोरांना सगळे राहणार. बाहेर कसं इकडं आता पाणी वगैरे नाहीये ना. ताई यांना म्हणलं की या म्हणून, काय म्हणे, एन्जॉय. एक नंबर मस्त वास सुटलाय कांद्याचा. टोमॅटो टाकायचा थोडस हे झालं ना. टाकते मी. त्याला हे देते ना तुला. लांबची लाईट कुठे? कुठली लांबची लाईट देऊ का? हा, थांब देतो. लई भारी, हा लई भारी. मस्त वास सुटला. कसला भारी वास येतो. ट्रिपल लाईट झाली आता. आता मसाले चाललेत. कुठला मसाला आहे? कांदा लसूण कांदा लसूण मसाला, हे लाल तिखट, आणि हा कुठला आहे? गरम मसाला. गरम मसाला. वा 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 वा, मस्त मस्त. नाही पण नको म्हणलं तिखट. हा, आखी मिरची घातली आपण चांगलं वा, टाकलं. कुठलं भारी दिसतंय ना. मस्त दिसत. अब्बा, अब्बा, अब्बा. मस्त वाटाणे सोलून आणले होते आम्ही घरून. हरभरे काय करतात हे करायचे तर टाकायचे. हरभरे असेच आणले होते टाइमपास खायला. हा, खायला. काय भेंडी दिसतोय. आले आले मस्त ऍपल आम्ही खाल्लंय, त्याच्यामुळे एवढी काय पटकन भूक नाही लागली. पण ती मिसळ खाल्ली पापड नाही दाबून. भाजायचे का? भाजा भाजा, आणलेत ना मी, पापड पण आणलेत. मस्त भाजा भाजा. तुम्हालाच बनवायचं. मग त्याच्यात बाजू त्या शेकोटीत आम्हीचा फोन आला होता. शेकोटी कधी आता करणार आपण? खायला घेत. लगेच करायचं शेकोटी. पहिले खाऊन घेऊन मग करू. हो साईबा. जी हा मॅडम. बरं. मस्त आलाय ना. सांडू नको प्लीज, आणि अंगावरच्या वर नको सांडू. ते तर महत्वाचं आहे अंगावरच्या खाणं. बरं का? अब्बा, घे 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 घे. बस 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 बस, मी तुला चमचा देते. इथंच आहे. बस. तो आता खाऊन घेतो मस्त, आणि नंतर मग आपण शेकोटीचा कार्यक्रम करणार आहे. हाय भरपूर आहे. वाफ बघा कसली भारी ती. चमचा आहे अजून तुला? हाय. घ्या घ्या तुम्ही खायला आता. वाफ बघ कसली भारी ती. हा. गरम गरम आहे का? हो हो. पापड कुठे आहेत? अरे हा पापड राहिले ना. आणि इकडे पापड. पापड पापड घ्या खाऊन आता. कसं आलंय? एकदम मस्त. थांबे चटकन त्याला पण देऊ दे ना. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळी आता किती वाजले तो? सकाळचे आता वाजले 8:30. एक नंबर. मस्त अशी मस्त सकाळ झालेली आणि ऊन येते जरा तोंडावर. हा, आणि मस्त शेकोटी करून बसलो होतो आम्ही. हे बघा, अशी शेकोटी केली होती आम्ही.
आणि आता ती विजत आलेली आहे. आणि आता आमचा कॉफी पिण्याचा कार्यक्रम चालू झालाय. हे बघा मस्तपैकी. आणि ना रात्री आम्ही शेकोटी केली ना, साधारण एक 10 वाजता मस्त झोपायला गेलो ना. काय झोपलो 10 वाजता, जे दडाम झोपलो ना. आवाज नाही कसला, काय नाही. डायरेक्ट 7 वाजता उठलोय. एक नंबर. आणि बाहेर आल्यावर मग आई पण उठली होती त्या टायमिंगला. शेकोटी केली मस्त आम्ही. झोपले होते तडाम. आणि आता तुम्ही ड्रोन शॉट बघा. 3, 2, 1. मित्रांनो मस्तपैकी आता पोह्याची तयारी चालू झालेली आहे. इकडे आम्ही काय झालं बाबा पहिलं सेट करू द्यायला. ओके. सो इथे आता टेंटचं सेटअप आता काढायचा प्रयत्न केलाय मी, पण काय झालं थोडीशी ओल आलेली आहे. सो त्याच्यामुळे सगळं वाळायला ठेवलंय. तो पण टेंट थोडा वाळेल. आपल्याला काय तिथे गेल्यावर पण तो लावायचाच आहे. त्याच्यामुळे जरी थोडा ओला असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, तिथं वाळून जाईल पुढच्या स्पॉटला. सो चला आता हे सगळं रॅपअप करूयात. हिरो बघा कसा बसलाय मस्त. डॉमिनर भलतीच आवडती त्याला. डॉमिनर भलतीच कशी आहे? हा भलती नाही, बापच आहे ना. बापच आहे. तुझं काय चाललंय? पोहे भिजवते. बा ठीक आहे. चला लेडीजचं काम करतात आहेत, आम्ही आमचं काम करतो. काय करणार आहे आज? आज पोहे 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 पोहे. अरे वा, आज पोहे. मिरची जास्त नाही ना घेतली. नाही लागण नाही तेवढी. लागण नाही का आपल्याला पुरून वापरायची असेल. नाही काय नाही, कशाला पुरून वापरायचे. कांदा पडलेला आहे गाईस. कांदा पुढं पडलाय. कांदा पडलाय वाटतंय. कांदा नव्हती. सॉरी. इथं आईनी टोमॅटो आणि कोथिंबीर कट केलेली आहे. सो हे पण टाकात मध्ये. काय घेतलंय रे? नाचोच. नाचा की मग. नाचो 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 वीर नाचो नाचो.
आणि ॲक्च्युली मंडळी आम्हाला आता रॅप करायचं आहे, निघायचं आहे, म्हणून शेल्टर नाही लावलं. कारण आता काय एवढं विषय नाही, त्याच्यामुळे मस्त मागं इथं सावली आहे ना, तिथं बसलो आम्ही चिलमध्ये. आता पुढच्या स्पॉटवर आपण 2 दिवस असणार आहे, तिथं मस्तपैकी शेल्टर वगैरे लावू आणि टेंट एका बाजूला लावू, म्हणजे मस्त एकदम चिल मारू. भारी मजा येईल. पण रात्री कशी झोप झाली? एक नंबर झाली. काल असे वाईब्स होते ना की आजूबाजूला वाघ फिरतोय, शांतता होती एकदम. मी एकदा झोपले की काय नाही. मला आहे ना, मी झोपलो ना, शांतता एवढी होती ना, असं वाटत होतं की आजूबाजूला वाघ फिरतोय. कारण वाघ फिरतो ना तेव्हा अशी शांतता असते एकदम, चिटपाखरू पण नसतं. पण पाखरं वरडातात ना मग. हा हा आलं. नाही रात्री पाखरं झोपलेली असतात ना. पण असं पण वाटलं रात्री आहे ना, बाहेर- शक्यतो वाघ आहे ना जास्त रात्रीचा ऍक्टिव्ह नसतो कदाचित. काय बोलती, रात्रीच तो ऍक्टिव्ह असतो वाघ राव. अमे ना तू सकाळी ऍक्टिव्ह असणार ना दुपारी असणार ना इव्हिनिंग असणार. खाणार काय बिचारा, डाएटवर आहे काय? तर रात्रीतच येणार ना. डाएट वर येतो. दिवसा माणसं असतात हम्म. त्या रात्रीत मग नाही, रात्रीचाच प्राणी येतो खरं तर. वाटत होतं पण एवढ्या ह्याच्यात आहे ना, भीती वाटत होती, पण काय एवढं नाही. मस्त वाटतंय. हम्म. आता आम्ही त्याचा आस्वाद घेतो, तुम्ही पण आम्हाला बघून आस्वाद घ्या. मला काय एवढं वाटणार आहे, पप्पा माझ्या बाजूला झोपले. तुला काय तुझा सिंह तुझ्या शेजारी झोपला होता. मला काय फरक त्याच्यामुळे तर सगळ्यांना सोडतो, पण पहिलं तर पप्पांना पकडतो. रोज माझा असतो, पण इथं बाहेर आल्यावर मात्र पप्पा लागतात. वर कसं आईच पैसे ना रोज हो की नाही. जिथं आईच पैसे जागा ना तिथं शुभा. आता तिने बरोबर तुझा धागा पकडलाय. खरंय. त्याला त्या छोट्या टेंट मध्ये कोंबा पाहिजे होता. नाही, आपण तिघ एकत्र झोपलो असतो. एकटा झोपला असतो शुभा. एकटा काय जो पण तो बघू मी एकटं झोपले असते. फडगाई. काय नाही वाटत. मी झोपलो असतो मला काय कळत नाही. मग तसा तो 2 माणसाचा नाहीये, एकच माणसाचा आहे. एकच माणसाचं आहे खरं. म्हणजे आईच एक पैस- माणूस आहे ना. अरे त्याचं आपली सामान- साईज मोठी आहे, आपली साईज मोठी आहे. हा मग काय आपण बारीक साईजचा- असतो तर जायचा विषय नाहीये. कडे लागलं ना की आई. त्याचं ते दव सगळं आतून हाताला लागतं. आई तुझी नाही साईज दोघांची मोठी आहे, तुझी नाही. तू म्हणते ना साईज मोठी. आता मला फ्रँकली सांग, आपला वरचा आरटीटी किती पर्सन होता? 3 जण झोपत होते का त्यात? 2च जण झोपायचे. ते असं ते फसवा विषय असतो. खालचा पण टेंट आहे ना, तो 2%चा आहे ना. माणसांना धरून हा तो गेलेला 3 याचा आहे ना, तो 2 माणसाला आता बरोबर डिकॅथलॉनचा जो टेंट आहे ना 3%चा, त्याच्यात पण 2च जण आईस पैस झोपतात. झोपतात. हा. हे सगळं फसवा माप असतं. ते कमी माणसं घेतात ते. ते तुझ्यासारखी फक्त माणसं. वायनिंग मध्येच मोठं माप मिळालं आपल्याला. 6 फूट माहितलं, 8.5 फूट दिलं त्यांनी. न मागता जास्त माप. त्यांचं मी आहे पाहिजे उलट न मागता. सो मित्रांनो, आम्ही इथून आता निघालोय. 11 वाजलेत. सगळा सेटअप आता रॅपअप केलेला आहे. बघा, बघितला ना? थांबा, हे बघा, सगळा सेटअप रॅपअप केलाय, काही कचरा केलेला नाहीये. हे बघा, आणि चूल पण विजून टाकलेली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्हाला सकाळी जे अनुभव आला, मी फोटो टाकतो शेजारी. इथे आहे ना, तुम्हाला वाटेल की होल कशाचे आहेत. हे बघा, इथं होल आहेत, इकडे इकडे इकडे. तुम्हाला असं वाटेल की हे खेकड्याचे होल आहेत, पण हे खेकड्याचे होल नाही आहेत. तर इथं आहे ना विंचू आहेत. सो तुम्ही बघितला ना फोटो, इथे आहे ना सगळीकडे विंचू आहेत. तर सांभाळून कॅम्पिंग करताना आहे ना, सांभाळून करा, सावध राहा. चला आता निघतोय. थार पण रेडी झाली आहे. थोडा ऑफरोड आहे, आता दाखवतो तुम्हाला. चांगलाच ऑफरोड आहे मध्ये. 4x4 गाडी ॲक्च्युली जाईल गाडी, पण बारीक गाड्या नाही येणार इकडं. चला, रेडी? रेडी? हो, रेडी. चला निघू. तिथं थांबतो ना. हा, हा, ते जरा अवघड आहे ना टप्पा. ओके, मजा आली ना? मस्त. चला आता नेक्स्ट स्पॉट. हे चार्जिंगला लावलंय. हा, राहू दे ना. आणि शुभाचा फोन त्यांनी नाही 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 नाही, डॅश कॅम चालू ठेवा. शुभाचा फोन काढा बाहेर. हो का? हा, का रे? डॅश कॅम चालू ठेवा. बरोबर आहे तसं ते. एक गाडी झालेली आहे. आता आपला
गारवा येतोय. इजी भाई, चेरी ऑन केक. कॅमेरा दे हेल्मेट. हा मग कसा होता? एक नंबर होता, एक नंबर. मम्मीचं रिॲक्शन बघू एकदा. काय रे कसा होता मम्मी? मस्त एकदम अरे